रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। त्याच्यामुळे 15 दिवसाच्या दरम्यान एकदा या इम्युनिटी बुस्टर म्हणून गोऱ्याला त्याचा स्प्रे घेऊ शकतो आपण, किंवा तणनाशकाची जी फवारणी त्याच्याबरोबर आपण गोऱ्याला किंवा मग बऱ्याच ठिकाणी जिथं चर्चासत्र एक झालेले तिथं रेलीबॅग पण आपण तणनाशकासोबत देतोय, तिथं आपण रेलीबॅगचा पण वापर करू शकतो। म्हणजे आपल्याला डबल औषधाचा खर्च तिथं पडणार नाही। कंपनीची छोटीशी ओळख पीचग्रो या उत्पादनामुळे तुम्हाला भेटलेली बऱ्यापैकी सोयाबीन पिकात असेल किंवा कांदा पीक असेल तर शेतजींनी बांधताना दिलेलं असेल। हे जैविक आपलं बीज प्रक्रियेसाठी जैविक उत्पादन आहे, जेणेकरून बुरशी पण नियंत्रित होते, कीड पण नियंत्रित होते आणि आपल्याला बऱ्यापैकी तिथं उगवणीला पण चांगला तिथं बेनिफिट होतो। बरोबर, असे घटक आहेत। आता चर्चासत्र ठेवलंय, दुसरं चर्चासत्र आहे आणि तुमचं सगळ्यांचं खरंच एकदा धन्यवाद मानतो की एवढ्या चांगल्या संख्येने तुम्ही उपस्थिती दाखवली आणि शेटजींवर आणि कंपनीवर विश्वास दाखवला। बरोबर, तर शेटजींच्या विश्वासापोटी ही गर्दी जमली आम्ही मान्य करतो। माहिती घ्यायला अजून एवढी काय म्हणतात व्याकुळ आपल्याकडं शेतकरी वर्ग अजून बाकी खूप काही म्हणजे उत्तर देण्यावरूनच आपल्याला कळतं की त्यांनी खरंच काहीतरी घेतलेलं आहे। तर ही बेसिक माहिती आपल्याला फक्त साठवीत चालायची। तर त्याच्यानंतर मायक्रोरायझा नावाची एक बुरशी आहे, तर ती काय काम करते, जसं आपण सांगितलं भाकरीवरती बुरशी डायरेक्ट माणसाला मारू शकते। ट्रायकोडर्मा विरिडी तुमच्या कांदा पिकात येणाऱ्या मुळकूस सगळ्या समस्या घालू शकते। ट्रायकोडर्मा विरिडी एकरी 3 किलो जरी दिला आपण त्याच्या डोस मध्ये तरी पण बऱ्यापैकी त्यांनी कंट्रोल भेटणार आहे। त्याच्यानंतर मायक्रोरायझा नावाची एक बुरशी असते। ही बुरशी कशी असते बघा, आपल्याला याच्या विषयीचे संभ्रम असतील। मायक्रोरायझा हे नाव किती जणांनी ऐकले, हात वरती करता का? मायक्रोरायझा, आता ही बुरशी किती इंटरेस्टिंग आहे बघा, म्हणजे मोबाईल मध्ये आपण जे रील्स बघतो ना त्याच्यापेक्षा पण इंटरेस्टिंग आहे बुरशीची कार्यपद्धती। बरोबर, तर काय करते ही बुरशी? ही बुरशी जमिनीखाली समजा आपले कांदा पीक आहे तुमच्याकडं, कांदा पिकाच्या मुळावर राहते। बरोबर, मुळावर तोंड खुपसते आणि त्याला म्हणते मला खायला दे। बरोबर, तर मग कांदा पीक आहे आपलं, निसर्ग आहे, निसर्गाने भरभरून दिलेले कांदा पीक त्या बुरशीला काय करते, खाऊ घाल। ती बुरशी काय करते, त्या बदले चांगली बुरशी जे अन्नद्रव्य जे मुळी जिथपर्यंत पोहोचू शकत नाही तिथपर्यंत ही बुरशी पोहोचते आणि एक पाईपलाईन द्वारे ते अन्नद्रव्य ते पाणी निवडून कांदा पिकाला पोहोचवते। त्या बुरशीला जे खायचंय, त्या बुरशीला कार्बोहायड्रेट पाहिजे, तर बुरशी काय करणार आहे, फॉस्फरस उचलणार आहे कांदा पिकाला। कांदा पीक तिला सांगते का मला फॉस्फरस दे खालून उचल, तर ती हे काम करणारी ही बुरशी एकरी 100 ग्रॅमचं याचं प्रमाण आहे। हे आपण कांदा पीक असेल, टोमॅटो असेल, कलिंगड असेल याच्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो। आणि हे जे काही चर्चासत्र झाले चालू आहे, अजून चालू आहे, संपलेलं नाही अजून। तर ह्याच्यामध्ये शेड्यूल एक बदल गरजेचं असतं की एक मार्गदर्शन कशा पद्धतीने जाताना थोडंसं तोंड पण आपलं मागच्या वर्षी पण गोड केलं होतं आणि नेमकं मकर संक्रांत जवळ आले का मगच आपल्याकडे चर्चासत्र असतं। तर कंपनीचे एक छोटंसं प्रेम पण असणार, त्याच्याबरोबर तिळगुळाची आपली छोटीशी भेट पण असणार आहे शेड्यूल बरोबर। हे पण आपल्याला घेऊन जायचंय, ह्या वर्षी आपल्याला फॉलो करून बघायचंय। ह्या वर्षी आपण करून बघू नेमकं काय समजून करून घ्यायचं आपल्याला, ते फरक पडतोय की नाही आपल्याला बघायचंय। त्याच्यानंतर अशा पद्धतीने समजा डिटेल मध्ये पाहिजे असेल तर व्यवस्थापन, रोग कीड व्यवस्थापन याच्यामध्ये बघा कंपनी जीवाणूंची पण अजिबात याच्यामध्ये फक्त जीवाणू टाकलेलं नाही, याच्यामध्ये इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणजे एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन सांगड व्यवस्थित घातलेली याच्यामध्ये, जेणेकरून रिझल्ट आपल्याला एकदम प्रॉपर भेटले पाहिजे त्या ठिकाणी। अशा पद्धतीने कांदा पिकाचं आहे, कलिंगड पिकाचं आणि टोमॅटो पिकाचं शेड्यूल याच्यामध्ये असणार आहे। बरोबर, तर त्याच्यामध्ये कोणत्या कीड रोगांबरोबर आपल्याला कोणत्या बुरशीनाशक कीटकनाशकांबरोबर कोणते जीवाणू चालतात, कोणते नाही, याचं पण डिटेलवर त्याच्यामध्ये दिलेलं आहे। मातीची उत्पादकता वाढवण्याचे जे उपाय
ते बऱ्याच ठिकाणी विचारले जाते. तर त्याला मागच्या वर्षी पण मी उपाययोजना सांगितली होती की आपल्याला शेणखत आणि कंपोस्ट खताशिवाय इतर दुसरं कुठलाही पर्याय नाही. 1-1 किलो 2-2 किलोच्या औषधामध्ये तेवढी ताकद नाही, जेवढी ताकद कंपोस्ट खत किंवा शेणखतामध्ये आहे. तर आपल्याला जास्तीत जास्त समजा उपस्थित जेवढे शेतकरी आहेत, त्यांनी प्रयत्न करायचे. आता ही माहिती काही ऑनलाईन टाकत नाही आपण, त्याच्यामुळे शेणखताचे रेट वाढणार नाही, बरोबर. तर त्याच्यामुळे तुम्हाला माहिती समजा आता एक 20-25 किलोमीटरचा गॅप आहे प्रत्येक चर्चासत्रामध्ये, तुम्हाला माहिती आहे, तर तुम्ही शेणखत जास्तीत जास्त वापरलं पाहिजे आणि जास्त लोकांना नका सांगत बसू. तर आपल्या ज्यांना इथं माहिती भेटली त्यांनी स्वतःपुरतीच मर्यादित ठेवा, कारण ज्यांनी डिटेलमध्ये ऐकलेलं नसतं ते तुम्हाला चॅलेंज करते. तर मी शिकलेलो आहे तुझ्यापेक्षा जास्त, मी तर विद्यापीठात नोकरी केली 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, तुम्ही आमच्या पुढे चालले का? तर जी माहिती ही 10 वर्षापूर्वी मी सांगू शकत नव्हतो, कारण 10 वर्षापूर्वी तुम्ही म्हटल्या ते कसं काय कुठून येतात, काही कुठून बोलतात जाते नाही. आज तुमच्याकडे मोबाईल आहे, तुम्ही मोबाईलमध्ये पण चेक करू शकता बोललेली प्रत्येक गोष्ट खरी आहे की नाही. कंपनी जे काही उत्पादन आहे, उत्पादनाच्या बाबतीत मी तुम्हाला म्हणतो की 150 रुपये लिटरचं आणलं, 150 रुपये किलोचं आणलं, इकडून स्वस्तात भेटलं, तिकडून स्वस्तात भेटलं. तर रिलिगेअर ॲग्रोलाइफ बायोसायन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, ज्या कंपनीने आजचं चर्चासत्र इथं आयोजित केलंय, तर त्या कंपनीचं एक थोडक्यात माहिती म्हणजे मागच्या वेळेस सांगितलं होतं, कंपनीने ज्यांनी अनुभव बनवला त्यांच्याबरोबर कंपनी काम करते. म्हणजे कंपनीची स्वतःची क्वालिटी पण मेंटेन ठेवलेली. कंपोस्ट कल्चर हे जे काही शेणखत वगैरे तुम्ही वापरतात, शेणाचं पटकन शेणखतात रूपांतर करण्यासाठी हे उत्पादन काम करतं. हे ज्यांनी अनुभव बनवलेला आहे त्यांनी बनवलेलं उत्पादन आहे. त्याच्यामुळे 1 ट्रॉली शेणासाठी आपण 500 ग्रॅम जर वापरलं तर ते 25 दिवसातच पूर्णपणे कुजून पावडर सारखं खत तयार होतं. मागच्या वेळेस हा व्हिडिओ पण दाखवला होता आपण सुरुवातीला ज्या आलेल्या असतात त्यांना, की नारळाचं खोड पूर्णपणे कुजून गेलं होतं. डेमोचं पाणी फक्त खोडावर ओतलं होतं, पण मृत झालेलं बरं का, जिवंत वनस्पतीवरती काम करत नाही, फक्त मृत झालेले जे वनस्पतीचे औषध आहे ते कुजवण्याचं काम करतं ते. आता हा शेती करताना काही मंत्र आपल्याला लक्षात ठेवायचे. ते मंत्र कोणते? तर कमी नायट्रोजन म्हणजे कमी उत्पादन, हे आपल्याला विसरून जायचंय. कमी उत्पादन म्हणजे कमी नायट्रोजन असं नसून अतिनत्र म्हणजे कमकुवत पीक आणि रोग आणि किडींना आमंत्रण, हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. त्याच्यामुळं कांदा पीक घेत असताना, कुठलंही पण पीक घेत असताना आपल्याला नत्र बॅलन्स ठेवायचं, जेणेकरून आपल्या अडचणी कमीत कमी राहतील. त्याला ऑप्शन आपण नत्र उपलब्ध करून, जे हवेतलं नत्र आहे ते उपलब्ध करून देणारे जीवाणू वापरू शकतो. जमिनीचं पीएच जर बिघडलेलं असतं तर ते जीवाणू कमी झालेले म्हणून आपल्याला द्यायचे. ते जमिनीमध्ये ऑलरेडी असतात, ते फक्त कमकुवत झालेले आपल्याला स्ट्रॉंग करायचे. झिंक उपलब्ध करून देणारे जीवाणूंचा वापर करू शकतो. जमिनीत मी तुम्हाला सांगितलं 1 एकर मध्ये 7-7 हजार किलो पोटॅश पडलेले, तुम्ही टाकलेलं प्लस जमिनीत उपलब्ध असलेलं उचलण्यासाठी शेडचे तुम्हाला यावर्षी शेड्यूल मध्ये बदल काय करते. 50-60व्या दिवशी ज्यावेळेस कांदा थोडासा फुगायला चालू होऊन जाईल त्यावेळेस एकरी 1 किलो पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया तिथे ठेवणार आहे. म्हणजे म्हटलं 50 क्विंटल पर्यंत गेले. जाण्याचं कारण इथं लपलेलं आहे, या 2 स्लाइड मध्ये जाण्याचं कारण म्हणजे एक रोगच होऊन पाहिला नाही त्यांना. जसं जसं पीएच 8.3च्या पुढे गेला, तो रोग जी बुरशी आहे जिला क्षारयुक्त जमीन लागते तिचं प्रमाण इतकं प्रचंड वाढलं की रोग आला. तो रोग घालवण्यासाठी रोग आला जमिनीतून मुळीला जर रोग लागलाय का आपल्याला वरती पात दाखवणार आहे. पात पिवळी पडते किंवा करपा येतो, पातीला वेगळा बरोबर, पात कमकुवत होते, कांदा पिकाला साईज भेटत नाही बरोबर. तर मग आपण काय करतो, जातो आणि फवारणी आणतो, पातीत करतो, फक्त पातच सुधरवतो, आपण मुळाला काय करतो. इथं काय दिलंय, कीड आहे का पिकाचं ताण आहे का काही वेगळाच प्रकार आहे, ते आपण ओळखलं पाहिजे. अनेक वेळा जे नुकसान दिसते ते कीड आणि रोगच नसते, तर ताण असताना फवारणी रोग वाढवते. रोग होता पिंक रूट गुलाबीमुळे, ज्यांचं 50 क्विंटल उत्पन्न आहे. आम्ही दोघं कंपनीचे महाराष्ट्राचे मार्केटिंग हेड राजू सर गाडेकर इथं पण उपस्थित आहे, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा आपण येणार. तर ते आम्ही ते शेतात गेलो होतो, तिथं उठून बघितलं आम्ही प्रत्येक म्हणजे एकरी 3.5 लाख रुपये बसतात कांद्याचे बरोबर. ते प्रत्येक कांदा आम्ही म्हणजे प्रत्येक नाही, प्रत्येक 10 वाफ्यानंतर एक कांदा उठून बघितला 8 एकर क्षेत्र. प्रत्येक कांद्याला हा पिंक रूट नावाचा होमाटेरेस्टिस नावाची बुरशी हानिकारक ती लागलेली होती. उपाय जर त्याच वेळेस लक्षात आला असतं, सुरुवातीला जो 150-200 क्विंटलचा कांदा 180 वर आला,
150 वर आला, 10 वर्षांनी 100 क्विंटलवर गेला, आता समजा 10 वर्षांनी तो कितीवर गेलाय, 70-80 क्विंटलवर गेलाय. तर त्याच वेळेस लक्षात आलं असतं काही कोमाटेरिस्टिस नावाची बुरशी ही कंट्रोल करण्यासाठी आपल्याला फक्त शेणखत जास्त वापरायचे, कंपोस्ट खत जास्त वापरायचे. हानिकारक बुरशी फायदेशीर बुरशी आपल्याला ती टाकायची, जेणेकरून ही वाढायला जागा राहिली पाहिजे. हे गणित लक्षात आलं नसल्यामुळं आता तुम्ही पण बघा, ज्यावेळेस आपण कांदा पीक आपला स्टेज मला माहित नाही, पण ज्यावेळेस आपली स्टेज समजा 1 महिन्याच्या 45 दिवसादरम्यान असेल, 5 जास्त पिवळी पडलेली दिसली एखाद्या ठिकाणीची, 100% मी सांगतो तुम्ही काढायची आणि गुलाबीमुळे तिथं तुम्हाला दिसते. ते गुलाबीमुळे म्हणजे काही रंग वगैरे उतरलेला नाही, जो कांद्याला येणार आहे नंतर ती कोमाटेरिस्टिस नावाची बुरशी ती आपल्या जमिनीत जर वाढते तर आपल्या जमिनीचं आरोग्य बिघडत चाललंय, हे लक्षात घ्यायचंय. बुरशीनाशक खालून होत द्यायचं नाही आपल्याला, कारण 1 एकरात 70 लाख किलो माती असते, तुम्हाला 10-12 टँकर लागतील तेव्हा ती बुरशी जाईल. त्याच्यामुळं ते उपाय आपल्याला करता येणार नाही. आणि पुस्तकांमध्ये गुगलला तुम्हाला त्याचे उपाय सापडतील. फॉर्मॅलिनच्या नावाने द्रावणाने जमीन धुवून काढा, जमीन तापवा. आता एवढी जमीन तापवायची कशी, हे करपा हे रोग कशामुळे आले की 40 दिवस पिकाला आपण देवाच्या भरोश्यावर सोडलं, त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त आणि जमिनीचा पीएच वाढला, त्याच्यामुळे हे रोग आले. त्याच्यामुळे फवारणीनंतर 48 तास आपण बघितलं पाहिजे औषधाने काम केलं की नाही केलं. चांगली फवारणी म्हणजे काय, 70% औषधं फेल होतात, कारण पाण्याचं पीएच चुकतो. म्हणजे पाणी 6 ते 6 पर्यंत पीएच पाहिजे फवारणीच्या पाण्याचा. त्याच्यामुळे शेती यावेळेस पीएच मेंटेन करण्यासाठी पण आपण काहीतरी देऊ शकतो. त्याच्यानंतर थेंबाचा आकार चुकतो आणि वेळ चुकतो. तर सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला पाण्याचं पीएच 6 ते 7% करायचं आहे, त्यावेळेस फवारणी घ्यायची. 30% जास्त स्ट्रॉंग औषध काम करणारी. मुळांची पण आरोग्य तपासणी आपल्याला करायची, वेळोवेळी पांढरी मुळी आहे की नाही, तपकिरी झाली का काय, तपकिरी मुळी पडली असेल तर धोका, मुळे खराब झाली तुमची तर वरती औषध निरोगी राहणार. तुम्ही गेले 5 पिवळी पडली, 5 पिवळी पडली, फवारणी मार कंट्रोल झाली, दुसऱ्या दुकानात जाईल, तिथं फवारणी मार, तिथं कंट्रोल झाली, मग तिसऱ्या दुकानात जाईल. असं करून करून पण आपल्याला मेन म्हणजे आपल्याला मुळी चेक करायची. दर 15 दिवसाला किंवा दर 10 दिवसाला आपण एक 10 रोप उपटून बघू शकतो ना. आता हेच उपाय मी आंब्यात सांगितला, कोकणात मीटिंग होती तिथं सांगितलं. ते म्हणजे साहेब एका झाडात 40 राहत्या, बरोबर, तिथं आपण मग साईडनी करू शकतो. समजा द्राक्ष बागेत पण काय करतात, मोठा थर घालतात आणि मुळीचे आरोग्य चेक करतात, बरोबर. तसं आपण कांद्याचं 3.5 लाख रोप राहतात, दर 10 दिवसाला 10 जरी उपटले तरी 1000 पण तुमचे जाणार नाही, पण आपण मुळांचं आरोग्य चेक करत राहिलं पाहिजे. तर अजून पण बरेचसे मुद्दे आहेत, पण आपल्याला हे सगळं जी काही माहिती मी सांगितली याच्यापेक्षा चांगली माहिती तुम्हाला गणेश शेतकरून भेटेल. पण प्रत्येकाबरोबर एवढं बोलायचं म्हणलं त्यांना एका शेतकऱ्याला 45 मिनिटं द्यावं लागतील. त्याच्यामुळे ते काम त्यांनी आमच्याकडून करून घेतलं. त्यांच्या या हुशारीला पण आपण एकदा टाळ्या वाजवू, बरोबर. जो गल्ल्यावर बसतो ना त्याचं फार कमी प्रमाणात ऐकलं जातं, बरोबर. त्याच्यामध्ये उद्देश वेगवेगळे वाटतात. कधी कधी यांचा उद्देश काहीतरी वेगळे असतात, हे औषध आपलं बदलतायत किंवा काय करतायत. तर मग ह्या वर्षी त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आहे आपल्याला. मॅडमवर पण आपल्याला विश्वास ठेवायचा आहे की हे देतील तर ते काहीतरी चांगलं देतील, कारण यांनी ऍटलीस्ट सांगायला तरी चांगले माणसं बोलवलेले होते, बरोबर. चर्चासत्र परत झाले का म्हणजे एखाद्या दुसऱ्या परत खरंच म्हणजे शेतकऱ्यांसाठी आपण परत एकदा टाळ्या वाजवू.